शिक्षक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अशा अनेक पदांवर आज हजारो पद रिक्त आहेत आणि या रिक्त पदांचा परिणाम हा जिल्ह्याच्या विकासावर त्या ठिकाणी होतोय। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणी या ज्या सर्व भरत्या आहेत त्या ठिकाणी किमान पालघर जिल्ह्यापुरते का होईना विशेष भरती मोहीम सुरू करावी आणि त्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी सरकारने त्यामध्ये उपाययोजना करावी ही नम्र विनंती करतो। मागच्या वेळेस पालघर जिल्ह्यातल्या पेसा भरतीला त्या ठिकाणी स्थगितीचा आदेश सरकारने काढला। सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी पीएल दाखल केली, याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा शब्दशः अर्थ न घेता फक्त बघावं असं त्यामध्ये म्हटलं होतं, परंतु सरसकट राज्य सरकारने घाई करून कुठल्यातरी वेगळ्या हेतूने त्या भरतीवर स्थगिती दिली आणि ती स्थगिती अजून कायम आहे। ओबीसी संघटना आणि आदिवासी संघटना यांची एकत्रित बैठक घ्यायला मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती, अजूनपर्यंत ती बैठक झाली नसल्यामुळे ती भरती त्या ठिकाणी स्थगित आहे। मला त्यांनी सरकारला विनंती करायची आहे की या माध्यमातून जे गोरगरीब तरुण तरुणी माझ्या जिल्ह्यामधले आहेत आज ते अतिशय निराशेमध्ये आहेत। मध्यंतरी त्याच वेळेमध्ये एका माझ्या भगिनीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि मला वाटते अतिशय गंभीर अशी बाब आहे ती राज्य सरकारने अजून गंभीरपणे घेऊन त्या पेशा भरतीची स्थगिती आहे ती तात्काळ उठवून माझ्या जिल्ह्यातील लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा। तलाठी ती परीक्षा रद्द झाली, यासारख्या अनेक परीक्षा ह्या शेवटच्या प्रोसेसपर्यंत रद्द होतात।